इमॅजिन आपण कपल ऑफ इयर्स एखाद्या कंपनीला देतो आणि जेव्हा नेक्स्ट डेला आपण लॉग इन करतो, लॉग इन करताना आपला मेल आय डी, जे काय आपण स्लॅक टीम जे पण यूज करतो कम्युनिकेशनसाठी, ते आपले ब्लॉक आहे आणि आपल्याला समजतं की अरे आपल्या कंपनीमध्ये ले ऑफ झाला आहे आणि आपण ले ऑफमध्ये आलो. असं बोललं जातं की ले ऑफ आर हार्ड्स, बट लुजिंग युअर डिग्निटी इज हार्डर. लास्ट इयर्सपासून 1,20,000 एम्प्लॉईज ले ऑफमध्ये आलेले आहेत. लेऑफ्स आर समटाईम नेसेसरी टू सर्वाइव्ह युअर बिझनेस, असं एम्प्लॉयर असा विचार करतो. आणि ठीक आहे, ले ऑफ तुम्ही करताय, तुम्हाला बिझनेस तुमचा लो होतोय किंवा काही एक्स वाय झेड रिझन आहे, वर्ल्ड वाईड वगैरे वॉर चालू आहे, सध्या खूपच सगळीकडे प्रोजेक्ट नाही आहेत, एम्प्लॉईज ले ऑफ करताय आणि कंपनीला जर सस्टेन करायचं असेल तर ते ले ऑफ करताय. बट ले ऑफ हा जो टाईम आहे एम्प्लॉईचा, त्यांच्याबरोबर जे हेल्प करतात किंवा ह्या टफ सिच्युएशनमध्ये जे हेल्प करतं त्याच्यासोबत म्हणजे उभं राहतं, त्या त्या कंपनीचं कल्चर कळतं. ती कंपनी काय आहे तर ते कळतं. तर असंच एक स्टोरी आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही बघितलं पण असेल. हर्ष पोखराना, ओके क्रेडिट कार्ड CEO आणि फाउंडर. तर त्यांनी पण आता एक रिसेंटलीच पोस्ट केली आहे LinkedInवरती की 18 मंथ्स ॲगो आम्ही 70 एम्प्लॉईजला ले ऑफ केलं आहे. बट त्या ले ऑफची स्टोरीज त्यांनी सगळी टोटल इन डिटेलमध्ये डिस्कस केली आहे, की आम्ही खूप जास्त हायरिंग केली आहे, म्हणजे हायरिंग केली आणि देअर स्टार्टअप वॉज बर्निंग टू मच कॅश आणि दे हॅड स्केल टू फास्ट अँड दे मेड मिस्टेक्स, दे ओन इट. असं काही तुम्हाला मी सगळं इन डिटेलमध्ये स्क्रीनवरती पण दाखवेल की त्यांनी हायरिंग खूप फास्ट केली, बट ती त्यांची मिस्टेक झाली की त्यांना तेवढं ते एक कॉल घ्यावा लागला. काय कॉल घ्यावा लागला की त्यांना 70 एम्प्लॉईज त्यांना ले ऑफमध्ये आणायचे होते. बरं, त्यांनी काय केलं की वन टू वन डिस्कस केलं 70 एम्प्लॉईज बरोबर. जी सिच्युएशन आहे कंपनीची ती त्यांच्याबरोबर डिस्कस केली. त्यांना 3 मंथचा नोटीस पिरियड दिला आणि 3 मंथचा नोटीस पिरियड दिल्यानंतर त्यांना त्यांना हेल्प केली. काय हेल्प केली की त्यांच्याबरोबर त्यांना ऑफर लेटर भेटेपर्यंत त्यांच्याबरोबर म्हणजे विदिन 3 मंथ्स त्या 67 एम्प्लॉईजला त्यांनी ऑफर लेटर मिळवून दिलं. ऑफर लेटर मिळवून त्यांनी नाही दिलं, पण त्यांनी हेल्प केली की त्यांनी कॉल्स दिले त्यांना, त्यांना इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून घेतलं. त्यांच्याकडून जी पण काही ऑफर लेटर भेटण्यासाठी जी हेल्प लागणार ती केली आणि विदिन त्यांचा नोटीस पिरियड संपायच्या आधी 67 एम्प्लॉईजकडे ऑफर लेटर होतं. आणि जे राहिलेले 3 लोक आहेत त्या 3 लोकांना त्यांनी एक्स्ट्रा 2 मंथची सॅलरी देऊन त्यांना ले ऑफ केलं. हे किती आत्ताच्या टायमिंगला किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि जी लीडरशिप क्वालिटी जी दाखवतं ना, हे म्हणजे असं ट्रीट करतं की यार तुमची डिग्निटी, ट्रान्सपरन्सी आणि तुमचं केअर, नॉट जस्ट तुम्ही एम्प्लॉई, वी आर लाईक फॅमिली. काही काही एम्प्लॉईज म्हणतात ना, काही काही कंपनीज म्हणतात वी आर लाईक अ फॅमिली. आणि हे तसंच ट्रीट केलं गेलं की ॲज अ फॅमिली. तुम्ही हायरिंग करताना म्हणता की फॅमिली आहे. मग असा टफ सिच्युएशनमध्ये तुम्ही ॲज अ फॅमिली म्हणून जर त्या एम्प्लॉईला जर सोबत राहिलं तर तुमचं कंपनी कल्चर आणि तुमचं लिडरशिप क्वालिटी एकदम म्हणजे खूप हायला आणि हेच पाहिजे. तुम्ही ॲज अ फॅमिली म्हणता ना, तर तुम्ही फॅमिलीचे जे लीडर, मेन बॉस आहात, तर ते इम्पॉर्टंट आहे. तुमच्या एम्प्लॉईजला हे आपण हे करतो. आणि सध्या काय झालंय ना, ले ऑफ केलं की झालं. उद्या तुमचं म्हणजे काही संबंध नाही. ॲज अ एकदम पेपरवर्क तुम्ही येणार, काम करणार, सॅलरी झालं, असं सध्या चालू आहे. बट अशा वेळेस जर ॲज अ असं ट्रीट केलं झालं, तर तुमची जी लीडरशिप क्वालिटी आहे, ती एकदम असेच समजून येते. आपण म्हणतो ना, की यार ॲज अ लीडर यू आर नॉट जस्ट बिल्डिंग अ कंपनी. ॲज अ लीडर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ट्रस्ट बिल्ड करायचा आहे. तुमचं जे काही मेमरीज बिल्ड करायच्या आहेत आणि एखादी लाईफ आहे त्याला सेफ द्यायचं आहे. तर ह्या सगळ्या क्वालिटी जर तुम्ही अशी हेल्प केली तर हे आहे. तर माझं तर हेच म्हणणं राहील की जे पण काही हा जो व्हिडिओ आहे ते जे काही फाउंडर आहेत, मॅनेजर्स आहेत त्यांच्याबरोबर ते त्यांच्या सिनियर्स बरोबर सेंड करतील. जी पोस्ट असेल, तुम्हाला जी पोस्ट असेल, मी त्याची URL आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही सर्च करा त्यांना, आपल्या लीडर्सला सगळ्यांना कॉल करा, शेअर करा. आणि हे इम्पॉर्टंट आहे. अशा टफ सिच्युएशनमध्ये एकमेकाला हेल्प करणं हे इम्पॉर्टंट आहे. मला हे पोस्ट आहे ती खूप आवडली. त्याच्यामुळे मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आणि येस, अशा टफ सिच्युएशनमध्ये आपणच जे काही IT एम्प्लॉय आहे, एकमेकांना हेल्प करून एकमेकाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्याबरोबर असं कधी झालंय का? आणि जर झालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि हे जे हर्ष पोखराना ते जे CEO आहेत ओके क्रेडिट कार्डचे, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.